सर्वांना, मी आहे पॅरिसची पोजी आणि हा आहे डे 2 स्वित्झर्लंड ट्रिपचा. आत्ता आम्ही उठलो आहे, जस्ट ब्रेकफास्ट संपलेला आहे आणि आम्ही जाणार आहोत माउंट किटलीसला. माउंट किटलीस इकडचं एक अविस्मरणीय आणि फेमस हिल टॉप आहे आणि तिकडे जाण्यासाठी काय काय होतं, कसं कसं आम्ही जातो, तर ते सगळं मी तुम्हाला अपडेट करेन. सो स्टे ट्यून्ड. आणि खिडकीतनं ॲल्प्स बघत बघत आम्ही ॲक्च्युअली प्रवास चालू केला. रिअल ॲल्प्समध्ये पाऊल ठेवायचा. हे इतकं सुंदर आहे आणि हे इतकं सगळ्यांचं ड्रीम आहे. प्रत्येक टायमाला आपण जेव्हाही बोलतो कुठली सुंदर जागा, आपल्या तोंडून स्वित्झर्लंड फर्स्ट निघतं 100%. ओके, स्वित्झर्लंड, काश्मीर या 2 गोष्टी अशा आहेत लाईफमध्ये ज्या गेल्याच पाहिजेत आणि ऑब्वियसली वन ऑफ देम इज गेटिंग कवर्ड. आज मी किती खुश आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. हे माझं आणि माझ्या आईचं ड्रीम होतं आणि मम्मी आणि पप्पांच्या दोघांच्या आठवणी मी माझ्यासोबत घेऊन निघालेली आहे स्वित्झर्लंड ट्रिपला. ऑफकोर्स दे आर वॉचिंग फ्रॉम अबाव आणि त्यांना माहिती आहे की देर इज नो प्लेस, नॉट ओन्ली स्वित्झर्लंड बट देर इज नो प्लेस जिथे मी त्यांना मिस नाही करणार. तर ऑब्वियसली हे इतकं सगळं सुंदर होतं ते बघून. ॲक्च्युली त्या मोमेंटला फर्स्ट मोमेंट असा होता की आय वॉज रिअली हॅविंग टीअर्स इन माय आईज की इतकी सुंदर जागा बघते पण तरी पण मनामध्ये थोडासा संकोच होता की ते माझ्यासोबत नाही आहेत. बट द व्हेरी नेक्स्ट मोमेंट all people around me made me realize ki no, obviously they are looking at it in your eyes from you are the one reason for which they are obviously blessing you and maybe this is a blessing of them ki tu specially Switzerland आलीस आणि everything happened. तर डेफिनेटली आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो. अँड या बॅक टू दिस, मी काय सांगू तुम्हाला, हे सगळं अक्षरशः असं वाटतं की हे पोस्टर आहे आणि एकदमच ड्रीम कम ट्रू आहे. आपण हे नेहमी आपल्या वॉलपेपर्समध्ये बघितलेलं आहे. म्हणजे मला जे स्वित्झर्लंड आठवतं फर्स्ट टाईम मी बघितलं ते विंडोजच्या वॉलपेपरवरती होतं. असे डोंगर बर्फाचे, परत हे असं ग्रीन लँडस्केप आणि नंतर ऑब्वियसली आपण बॉलिवूड मूवीजमध्ये व्हेरी फ्रिक्वेंटली हे सगळं बघतो की कुठेही ही जागा अशी आहे ना की यू कॅन जस्ट स्टँड, यू कॅन फिक्स युअर कॅमेरा अँड दॅट प्लेस बिकम्स द अल्टिमेट शूटिंग स्पॉट. तर खूपच सुंदर आहे हे आणि तुमच्यावरती आहे की तुम्ही तो निसर्ग अजून किती सुंदर दाखवू शकता. तर निसर्गाचा पूर्ण सपोर्ट आहे. जी फ्रेम तुम्ही क्लिक कराल ती फ्रेम पिक्चर परफेक्ट असते आणि जस्ट गो ऑन क्लिकिंग. आणि आपण आलेलो आहोत, जसं तुम्ही बघताय लिटरली रस्त्यावरती गाडी थांबवली आहे आम्ही. इथे फोटोशूट होत आहे आणि बघा अजून काय पाहिजे माणसाला. आय एम सो ग्लॅड. आणि इथे कावबेलचा पण आवाज येतो. आय डोंट नो वेदर यू आर एबल टू कॅच इट. DDLJ मध्ये जसं कावबेलचे आवाज होते तसं सेम आहे इकडे. आणि इकडे लिटरली गावाला जसं शेणाचा वास येतो ना तसा वास पण येतोय ऍक्च्युली. कारण इथे गायी आहेत, लिटरली आपलं गाव आहे हे असं वाटतंय. आणि तसंही मला माझं गाव स्वित्झर्लंडच वाटतं. बट वी आर रिअली हिअर अँड आय कांट बिलीव्ह इट की आपण इकडे आहोत. आणि इथे आहोत आपण आलेलो फूट वरती. इथून आपल्याला रोप वे आणि इथे गोंडोला बोलतात त्याला, ते भेटणार वर जाण्यासाठी किटलीसच्या टोकावरती. पण हाच भाग बघा ना किती सुंदर आहे. विल जस्ट टेक यू राऊंड. हे बघा, हेच किती सुंदर आहे. आणि आपल्याला आपल्या मराठमोळ्या गोष्टी इथे स्पॉट झालेल्या आहेत. तर हे बघा, वीणा वर्ल्डची बस इथे आलेली आहे. अँड फर्दर मोर वॉक विथ मी, आय विल शो यू व्हॉट्स मोर. जस्ट वीणा वर्ल्डच्या बसच्या बाजूला आहे केसरीची बस. सो
डेफिनेटली मराठी लोक आणि खूप सारे भारतीय लोक इकडे भेटणार आहेत. लेट्स गो. हे जसं दिसतंय इकडे आपल्याला किटलीसला जायची तिकीटं काढायला लागतील, म्हणजेच बाकी सगळे ॲडव्हेंचर्स आणि सगळ्या गोष्टी घ्यायला. सो लेट्स सी व्हॉट द तिकीट्स आर. लेट्स गो. Wow, this is amazing. Amazing. आणि इकडे आपण बघत आहोत खूप सुंदर असा रोपवे अँड दिस इज मेस्मरायझिंग. असं मी बघितलंच नाहीये कधी. हे वेगळंच आहे दृश्य. माउंट टिटलिस 10,000 फीट वर आहे. आपण ज्या बेस पासून स्टार्ट केलं तर आपल्याला रोपवे आणि त्या रोपवेमध्ये पण 2 फ्लोअर्स आहेत. असा आपल्याला प्रवास करायचा आहे. तर आम्ही फर्स्ट रोपवेमध्ये बसलो. तर जसं आपण बघतो आपण आहोत रोपवे मध्ये. हे इतकं सुंदर दृश्य आहे, असं वाटतंय आपण स्वप्नात आहोत. लिटरली स्वित्झर्लंड इज ड्रीम. आणि जे सगळं बोलतात की स्वित्झर्लंड, नाव यू नो वाय दे से ऑल दिस. आम्ही जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये एंट्री घेतली आणि तेव्हा आम्ही बघितलं की थोडासा बर्फ दिसतोय आम्हाला लांबून डोंगरांवरती वगैरे. तर तेच एवढं एक्साइटिंग होतं. आणि इकडे आलो तर जिथे नजर फिरवेल तिथपर्यंत आम्हाला बर्फ दिसत होता. अनएक्सप्लोर्ड, अनटच्ड आईस. इतकं सुंदर वाटत होतं. द डिफरंट फिलिंग फॉर अ मुंबईकर स्पेशली. कारण डेफिनेटली मुंबईवाल्यांनी एवढा बर्फ कधी बघितलेलाच नसतो. तर ही ट्रिप पैसा वसूल आहे. आपण बघत आहोत आपण उभे आहोत लाईनमध्ये टिटलिसच्या वरच्या टोकाला जायला. अजून एक गोल गोल असं फिरणारं रोपवे आहे. ते आपल्याला 360 व्ह्यू देत आपल्याला वर सोडतं. तर तिथे आपण आहोत. पण ऑलरेडी इथे लाईन आहे आणि इथे खूप लोक स्की करायला पण आलेले आहे. तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला खूप खूप सुंदर दृश्य दाखवणार आहे. आणि टिटलिसवरती खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत. त्यांच्यापैकी एक आहे ही केव, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे सोव्हिनियर्स ठेवलेले आहेत माउंट टिटलिसचे आणि काय काय माहिती दिलेली आहे. आणि इट्स अ डिफरंट केव बिकॉज ही पूर्ण आयसी केव आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण बर्फाच्या गुफेमध्ये आहोत. आणि इथे केव्स मध्ये आहोत. मी जरा टरकलेलीच आहे कारण मला वाटते भीती स्नो मध्ये. आणि जमीन पण स्नोची आहे, आसमान पण स्नोच आहे. आणि आपण आलेलो आहोत 5th फ्लोअर ऑफ टिटलिसला. हा आहे फायनल स्पॉट. आणि मी इथे का आलेली आहे तर ते मी तुम्हाला दाखवू इच्छिते. आय कॅन से की माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं आहे आज. लहानपणी का? कारण मी शाहरुख खानची डायहार्ड फॅन आहे. आणि इकडे कोण भेटला मला ते बघून घ्या. कारण इकडे आहे शाहरुख खान आणि काजोलचा DDL, ज्याचा आयकॉनिक म्हणजे लिटरली आयकॉनिक आयडल. I'm so happy. I cannot express. So we are here. No.
आणि फिरत फिरत आपल्याला दिसलं हे छान फोटोजचं सोव्हिनियर शॉप. आपण इथे छान छान स्वित्झर्लंडचे कपडे घालून थीममध्ये फोटो काढून आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो ॲज अ गुड मेमरी अँड सोव्हिनियर. पण वी वर रनिंग आउट ऑफ टाईम आणि आम्ही आलेलोच होतो इथे लेट. तर आता टाईम होता आमचा की वी नीड टू हेड डाऊन कंपल्सरी. हार्ड स्टॉप होता इकडे, नाहीतर आम्ही तर अजून खूप वेळ इथे थांबलो असतो. पण ॲटलिस्ट बाय 5 PM वी हॅव टू लीव द प्लेस. तर आम्ही परतीचा प्रवास स्टार्ट केला खाली जाण्यासाठी. पण तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही नक्की इकडचे अट्रॅक्शन्स एव्हिडन्स करा आणि एक्सप्लोर करा, कारण ते खूप युनिक आणि वेगळे आहेत. आणि ॲज यू एक्सप्लोर दिस प्लेस इथे तुम्ही सस्पेन्शन ब्रिजवरती जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर इकडे आईस फ्लायर म्हणून एक राईड आहे जी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावी लागेल. पण तुम्ही ही वाली राईड पण घेऊ शकता, कारण ही खूप ॲडव्हेंचरस आहे. आणि हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठली राईड घ्यायची आहे, कुठल्या ॲडव्हेंचर स्पॉटला प्रायोरिटी द्यायची आहे आणि तुम्हाला किती रिलॅक्स करायचं आहे. कारण ही प्लेस फील पण करणं खूप जरुरी आहे. नुसतीच धावपळ करू नका, रिलॅक्स राहा, जरा एका ठिकाणी थांबा. दॅट्स ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट, कारण आपण रोज रोज नाही जात अशा सुंदर ठिकाणी. तर जस्ट टेक अ पॉज, स्लो डाऊन आणि एन्जॉय. आणि टाईम आलेला आहे की आमचा 360 डिग्री रोपवे जो होता त्याचं बेस स्टेशन आलेलं आहे. इथून आम्ही चेंज करणार दुसरा रोपवे जो आम्हाला एकदम टिटलिसच्या बेस कॅम्पला घेऊन जाईल. सो टाईम टू चेंज अँड गो टुवर्ड्स अनदर रोपवे. सो वी आर नाव इन अनदर रोपवे आणि अजून खाली प्रवास करतोय. वी डोंट वॉन्ट टू लिव्ह दिस प्लेस डेफिनेटली, पण वी नीड टू से बाय. पण आम्ही लवकरच परत येऊ आणि आमचं प्लॅन आहे की स्वित्झर्लंडला डिसेंबरला यावं बघण्यासाठी की अजून किती बर्फ आपण एक्सपिरियन्स करू शकतो, कारण हे सगळं खूप अविस्मरणीय आहे. टिप इकडे फिरण्यासाठी हीच आहे की तुम्ही सकाळी लवकर या आणि खूप टाईम इकडे स्पेंड करा. टिटलिसच्या पायथ्याशी तुम्हाला भेटेल एक इंडियन रेस्टॉरंट जिथे युवराज चाललाय पावभाजीचं रेट काढायला. तर आपण बघूया इथे काय काय आहे. लेट्स लुक ॲट द प्राइसेस. काय रे पावभाजी? आणि जसं तुम्ही बघताय इकडे सुरू आहे पार्टी टिटलिसच्या पायथ्याशी. वेदर खूप छान आहे आणि छान माहोल आहे. इकडे DJ सुरू आहे. स्की ट्रिपवाली माणसं आलेली आहेत आणि ते स्की ट्रिप करत आहेत. आणि जेव्हा तुम्ही इकडे खाली येता तेव्हा तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की किती वेदर असेल वरती. बट द मोमेंट तुम्ही वर जाता वेदर खूप मायनसमध्ये असतं अँड इट्स रिअली फन. तुम्हाला कसं वाटलं आत्ताच तुम्ही वर टिटलिसच्या एकदम टोकाला जाऊन आलात? हा, तर एकदम थंड होतं आणि सगळे घसरत होते वरून, पण एकदम असं. पण मी असं ऐकलं की तुम्ही दोघं एकदम टॉपला गेलेला टिटलिसच्या. आम्ही स्वित्झर्लंडच्या वन ऑफ द मोस्ट सगळ्यात वरच्या ह्याला गेलेलो पीकला. आणि माझ्यासोबत हा होता आणि आम्ही अचानकच निघालो. तिथे एक 5th फ्लोअरला एक बोर्ड आहे DDLAचं आणि त्यानंतर तिथून आम्ही डायरेक्ट तो बोर्ड बघून आम्ही दोघंच वरती गेलो. बरं, तुला कसं वाटलं रे इकडे फिरून? थांबा ह्या पोराला अजिबात मराठी बोलता येत नाही. दॅट्स वाय ही सेइंग दिस थांबा.
आणि हा व्लॉग इथेच थांबवतो. नेक्स्ट एपिसोड्समध्ये आपण बघणार आहोत दुसरी शहरं लाईक लुसेन फ्रॉम स्वित्झर्लंड, सनेन्स्ट आणि तो DDLJचा फेमस ब्रिज, त्याच्यानंतर इंटरलाकनची केलेली मजा. सो बघत रहा पॅरिसची पोरगी. सायनिंग ऑफ. टेक केअर. बाय बाय.